जय शिवराय मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना आणि याच योजनेच्या संदर्भातील काही महत्त्वाचे असे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, योजनेच्या अंतर्गत अर्ज केलेल्या पेमेंट केलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जाची छाननी होत असताना त्याच्यामध्ये काही त्रुटी दिसून आल्यामुळे कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगण्यात आलेले आहे आणि याच अनुषंगाने बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न केले जात आहेत की पेमेंट केल्यानंतर पुन्हा त्रुटी येण्याचं कारण काय, आम्ही तर पेमेंट केलं, आम्हाला सोलर मिळायला पाहिजे आणि याच अनुषंगाने नेमकं या योजनेमध्ये कशा प्रकारे जी काही अंमलबजावणीची प्रक्रिया आहे, पेमेंट केलं तर सोलर मिळतो का, पेमेंट केलेल्या प्रत्येकाला सोलर मिळतो का, पेमेंट केल्यानंतर पुढे काय प्रक्रिया असते, हे सर्व थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, सोलर पंप योजनेमध्ये पूर्वी काय व्हायचं की शेतकऱ्यांना अर्ज भरायला सांगितले जायचे, अर्ज भरले जायचे, अर्जाची छाननी करत असताना त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम दिसून आले तर त्या शेतकऱ्याला कागदपत्र अपलोड करायला सांगितले जायचे, कागदपत्र अपलोड करून ओके झालेल्या अर्जाला पेमेंटचे ऑप्शन दिल्या जायच्या, सेल्फ सर्वे करून घेतले जायचे आणि त्याच्यानंतर पेमेंटचे ऑप्शन दिल्या जायच्या। परंतु आता काय होतंय की आता शेतकऱ्यांना मागणी केल्याबरोबर डिमांड भरायला सांगितले जाते। म्हणजे अर्ज करत असताना तुम्ही केलेला अर्ज, समजा आता तुम्ही अर्ज केलाय आणि अर्जाची जर स्थिती तुम्ही जर तुमच्या MKID, MSID, MTID टाकून जर पाहिली तर तुम्हाला तुमचा अर्ज फक्त आता ड्राफ्ट मोडमध्ये आहे, ड्राफ्ट स्वरूपात आहे, म्हणजे तो ड्राफ्ट स्वरूपामध्ये सेव्ह केलेला, तो आणखीन सबमिट झालेला नाही असं दाखवेल। आता हा अर्ज जर तुम्हाला पूर्ण करायचा असेल तर तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे, तुम्हाला पेमेंट करण्यासाठीची ऑप्शन त्या ठिकाणी दिली जाईल। मग तुमचा 3 HP असेल तर 3 HP, 5 HP साठीचा असेल 5 HP, त्यानुसार तुम्हाला जे काही पेमेंट असेल ते करावं लागणार आहे। मग आता हे पेमेंट केल्यानंतर मग लगेच सोलर मिळतो का किंवा सोलर मिळणारच का, पुन्हा व्हेंडर सिलेक्शन येतं का? मित्रांनो, याच्यामध्ये काय आहे की तुमचा जर अर्ज व्यवस्थित असेल तर त्याची पुढे तपासणी केली जाते, योग्य असलेल्या अर्जाला व्हेंडर सिलेक्शनचे ऑप्शन दिल्या जातात आणि जे अर्ज याच्यामध्ये पुन्हा काही प्रॉब्लेम असतील, ज्याच्यामध्ये पाण्याचा स्रोत उपलब्ध नसेल, सामायिक जमीन असेल तर सामायिक सहमतीपत्र जोडलेलं नसेल, डार्क वॉटर शेडमधली गावं असतील, बोरवेलवरती डिझेलवरती अर्ज भरलेला असेल, अशी वेगवेगळी बरीच सारी जी काही कारणं येतात, अशा प्रकारामध्ये जर तो काही अर्ज असेल तर त्याची त्रुटी काढली जाते। समजा बँकेचं पासबुक व्यवस्थित जोडलेलं नसेल, आधार कार्डचं नाव आणि सातबाऱ्यावरील नाव मॅच होत नसेल किंवा सातबारा अस्पष्ट असेल, सातबाऱ्यावरती सिंचनाच्या साधनाची नोंद नसेल, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला त्रुटी दिली जाते। आता MKID आणि MS तुम्ही जर दुसऱ्या योजनेतून अर्ज केलेला असेल तर तुम्हाला ताबडतोब त्या ठिकाणी सांगितलं जाईल की मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत तुम्हाला हा अर्ज रिअप्लाय करायचा आहे का, म्हणजे हे कागदपत्र जोडून तुम्हाला पुढे जायचे का। मग त्याच्यामध्ये तुम्हाला हो करून जी काही कागदपत्र याच्या अंतर्गत सांगितले असतील ते अपलोड करायचे, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट केलं जाईल। म्हणजे पेमेंट केल्यानंतर सुद्धा तुमची ही पूर्ण तपासणी झाल्यानंतरच तुम्हाला पुढे जाणार आहे। आता ही त्रुटी दूर केल्यानंतर तुमचा अर्ज मंजूर होईल, त्याच्यानंतर पुढे तुम्हाला तुमचा अर्ज हा सेव्ह झालेला आहे, पेमेंटसह सबमिट केलेला असं दाखवलं जाईल। जर याच्यामध्ये त्रुटीमध्ये असेल तर तो होल्डमध्ये ठेवला जातो। आता एवढं सगळं झालं म्हणजे पुन्हा सोलर मिळणार का नाही, याच्यानंतर पुढची प्रक्रिया येते ते म्हणजे व्हेंडर सिलेक्शनची। ज्या लाभार्थ्यांना आपलं सोलरचं पेमेंट केलेलं आहे अशा लाभार्थ्यांना पुढे पुरवठादाराची निवड करण्यासाठी सांगितलं जातं। याच्यामध्ये पुरवठादार पुन्हा वेगवेगळे बऱ्याच साऱ्या नवीन कंपन्या, जुन्या कंपन्या वगैरे वगैरे दिसतात आणि याच्यामध्ये विहित कालावधीमध्ये जे शेतकरी पुरवठादार निवडत राहतील त्या शेतकऱ्यांच्या पुरवठादाराच्या निवडीनुसार पुन्हा एक याद्या बांधल्या जातात आणि त्या पुरवठादाराला त्या इम्प्लिमेंटिंग एजन्सी ज्यांना महावितरणकडून त्या याद्या दिल्या जातात की तुमच्या कंपनीचं एवढं सिलेक्शन झालेलं आहे आणि त्या सिलेक्शनच्या बेसवरती पुन्हा त्यांना वर्क ऑर्डर दिली जाते की तुम्हाला याचं इन्स्टॉलेशन करायचं। पण हे इन्स्टॉलेशन होण्याच्या आधी आणखीन एक महत्त्वाचा असा टप्पा आहे, तो म्हणजे जॉईंट सर्वेक्षण। जे काही सोलर कंपनीचे प्रतिनिधी असतील, MSCBचे जे कर्मचारी असतील आणि शेतकरी, या तिन्हीचं मिळून एक जॉईंट सर्वेक्षण त्या ठिकाणी केलं जातं। सिंचनाचा स्रोत बरोबर आहे का, विहीर बरोबर आहे का, त्या ठिकाणी सावली तर नाही ना, या सगळ्या बाबी त्या ठिकाणी तपासल्या जातात आणि सर्व बाबी जर ओके असतील तर तो अर्ज पुन्हा जॉईंट सर्वेक्षण ओके केला जातो, अन्यथा तो पुन्हा होल्डवरती ठेवला जातो। त्याच्यामध्ये काही त्रुटी असले तर दूर करायला सांगितले जाते आणि जर जास्तच काही प्रॉब्लेम असेल तर तो डायरेक्ट रिजेक्ट केला जातो। म्हणजे अर्ज भरत असताना जर कागदपत्र चुकीचे असतील तरीही रिजेक्ट होऊ शकतो, ते पैसे तुमच्या खात्यावरती, जे खातं तुम्ही अर्ज भरताना दिलेले त्याच्यावरती येतील। ह्याच्यानंतर जर समजा तुमचं जॉईंट सर्वेक्षणच्या वेळेस रिजेक्ट झाला तरी ते परत येतील आणि हे सगळं झाल्यानंतर, जॉईंट सर्वेक्षण झाल्यानंतर पुन्हा त्या सोलरच्या कंपनीच्या माध्यमातून त्यांच्याकडे मटेरियल उपलब्ध झाल्यानंतर पुढे तुमच्या सोलरचं इन्स्टॉलेशन केलं जाईल। आता सोलरचं इन्स्टॉलेशन करणं सुद्धा आपण पाहिलेलं गेल्या 7-8 महिन्यापासून बरेच सारे लाभार्थी प्रतीक्षेत आहेत। आता हे नवीन इन्स्टॉलेशन वगैरे व्हायला वगैरे उशीर लागतील, परंतु त्याच्यानंतर इन्स्टॉलेशन केले जातील।
त्या सोलर कंपनीच्या माध्यमातून सोलरचं मटेरियल दिलं जातं, त्याची वाळू, रेती, सिमेंट जे काय असेल ते त्याचं इन्स्टॉलेशन केलं जातं. इन्स्टॉलेशन केल्यानंतर त्या सोलरचं पाणी फेक केली जाते आणि पाणी फेक केल्यानंतर त्या लाभार्थ्यासहित त्या सोलरचा फोटो किंवा त्या इन्स्टॉल केलेल्या सोलरचा फोटो हा सबमिट केला जातो. अर्थात प्रोजेक्ट रिपोर्ट तो कंप्लीट केला जातो इन्स्टॉलेशनचा आणि त्याच्यानंतर त्या कंपनीचे एक सोलर लागले असा तो एक रिपोर्ट आपल्याकडे काउंट केला जातो. असे आपल्याकडे जवळजवळ 3 लाख सोलर पंप आता महाराष्ट्रामध्ये इन्स्टॉल झालेले आहेत. त्याच्यानंतर रँडमली जे काही ऑफिसर असतील ते ऑफिसर त्या ठिकाणी मोका तपासणी करतात. सोलर लागलाय का, बरोबर लागलाय का, पाणी फेकतोय का, कोणाची काही तक्रार आहे का वगैरे वगैरे हे तपासलं जातं आणि तिथून पुढे त्या कंपनीचे पेमेंट वगैरे रिलीज व्हायला सुरू जातात आणि शेतकऱ्याला पुढे तो सोलर वापरायसाठी मुभा मिळते. तर सोलरच्या संदर्भात ही एक माहिती होती. आपण वेळोवेळी माहिती घेत आहोत, बऱ्याच जणांना माहिती मिळत नाही, बरेच जण नवे सबस्क्रायबर येतात. त्या अनुषंगाने आज ही एक माहिती पुन्हा एकदा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. माहिती नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तरी नक्की कमेंट करा. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.